स्क्रीन दिसते माझी. हो सर. सर्वांना माझी स्क्रीन दिसते. एक मिनिट हा. एक एक मिनिट. दिसते सगळ्यांना स्लाइड? हो सर, दिसते. ओके, ठीक आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं? कोण सांगेल? विवेक, लास्ट लेक्चरला होतास तू? हो सर. हा, काय पाहिलं होतं आपण? आपण डेफिनेट व्हेरिएबल, इंडेफिनेट व्हेरिएबल अँड कंट्रोल व्हेरिएबल पाहिजे. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट क्रिएट करतो, फॉर्मेशन ऑफ एक्सपेरिमेंट पाहिलं होतं. त्याच्यामध्ये कोणकोणते घटक, व्हेरिएबल्स म्हणजे सलग पार्ट, जे एक्सपेरिमेंट करताना कोणत्या गोष्टीवर डिपेंडेंट असतात, काही इंडिपेंडेंट असतात आणि पूर्ण एक्सपेरिमेंटला कंट्रोल करतात, त्याच्यावर आपण कन्क्लुजन करतो. ते आपण सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस मध्ये पाहिलं होतं डे 2 मध्ये. आज आपला सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस डे 3 मध्ये आपण डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे ऍडव्हान्स ग्राफ कसे लर्न करायचे, म्हणजे ऍडव्हान्स ग्राफ का शिकायचा आहे सायंटिफिक काय आपलं इनइक्विजिटिव्हनेस मध्ये आपल्याला हा पार्ट का लर्न करायचा त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर सगळ्यात मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला स्लाइड दाखवलं नव्हतं, कारण की माझ्याकडे वेळ फार थोडा कमी होता. तर आज आपण डिटेलिंग मध्ये जाऊया. पहिले डेटा इंटरप्रिटेशन का लर्न करायचं, त्यातले कोणते घटक आपल्याला पाहिजे ते आपण स्लाइड मध्ये पाहून घेऊया. नंतर आपण क्वेश्चन आन्सरचं सेशन घेणार आहोत. कुणाला काही डाऊट असेल तर हँड रेज कराल तुम्ही आणि मग क्वेश्चन विचाराल. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय वाटतं? नसेल पोहोचत तर अनम्यूट करून सांगू शकता. ठीक आहे, स्टार्ट करूयात मग लेक्चर. थम्सअप करायचा जर तुमचा होकार असेल तर. काही डाऊट असतील तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. तर पहिला जो पार्ट आहे आपला सायंटिफिक डे 3 मधला, डेटा इंटरप्रिटेशन, म्हणजे डेटा म्हणजे माहितीचं प्रदर्शन कसं करतो आपण ऍडव्हान्स ग्राफ मध्ये. सुरुवातीला आपल्याला मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की कोणी मला सांगा, सगळ्यांसाठीच प्रश्न आहे की ग्राफ सगळ्यांना माहिती आहेत का? ग्राफ म्हणजे काय लर्न करतो? यू नो अबाउट द ग्राफ? अभिषेक जाधव, एनी आयडिया अबाउट ग्राफ? वाय वी लर्न ग्राफ? नो आयडिया सर. हॅलो, तुझा आवाज ऑडिबल नव्हता. हॅलो, माहित नाही सर. भाग्यश्री पाटील. ओके, तुला माहिती आहे का ग्राफ का आपण लर्न करतो? ग्राफ पाहिलेत का तू? डेटा इंटरप्रिटेशन साठी ज्यावेळेस आपण ग्राफचा स्टडी करतो, तुमच्या मते ग्राफ का शिकवला जात असेल आपल्याला? ग्राफ मीन्स तर मराठीमध्ये आपण त्याला एखादी जी आलेख. गुंतागुंतीची माहिती असते ना, ती ग्राफमुळे सोपी होते. म्हणजे आपल्याला वाचायला ते सिंपल जातं. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट आन्सर, अजून वेगळं काय आन्सर? तुषार, एम आय ऑडिबल? आवाज येतोय ना माझ्या सगळ्यांना?
येस सर हा येतोय. तुषार नक्की ठीक आहे. हा खुशी तुझ्या मते काय आन्सर की ग्राफ आपण स्टडी का करतो? आता मला भाग्यश्रीने आन्सर दिलं, खूप छान आन्सर दिलं. तिचं म्हणणं होतं की सर गुंतागुंतीची क्रिया जर आपल्याला सोपी वाटावी म्हणून आपण डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे ग्राफ शिकतो. तर तुझं उत्तर काय त्याची? तेच असेल ना सर मग. तुझं पण उत्तर सेमच आहे. येस सर. ओके ठीक आहे. आपण पुढे पाहूया. सुरुवातीला ग्राफ आपण का शिकतो ते मी सांगतोय. ग्राफ ना कोणतीही माहिती जी काही सोपी असेल किंवा जी ब्रॅकेटमध्ये दिलेली असेल, ग्राफचा सर्वात जास्त यूज आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये करतो आणि ग्राफचे बरेचसे प्रकार आहेत. तर कोणतीही माहिती खूप पटकन समजवायची असेल म्हणजे आपण बघा की एखाद्याला आपल्याला पिक्चर दाखवायचा आहे, तर पिक्चर बद्दल सांगायचं आहे. तर आपण पूर्ण स्टोरी लिहित बसून त्याला वाचायला खूप वेळ लागेल. पण ते समोर चित्र असेल, पिक्चर्स असतील, तर पिक्चरचा सिक्वेन्स वगैरे लागून आपण लगेच त्या स्टोरीचा अंदाज घेऊ शकतो. एखादी चित्र किंवा एखादी कविता किंवा एखादा स्टोरी आपण जेव्हा रीड करतो ना, तर त्याच्यासोबत जे चित्र असतं ना, त्या चित्रावरनं आपल्याला अंदाज लागतो की ही गोष्ट कशाची आहे, यात सांगायचंय काय, इंटरेस्टिंग आहे का? तर चित्र मीन्स पिक्चर्स आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. तसं सायंटिफिक इनिक्विजिटिव्हनेस मध्ये डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे जे आपल्याला डेटाची माहिती घ्यायची आहे, ते ग्राफच्या थ्रू जर लर्न करायचं असेल, तर त्याचा यूज काय, तो इम्पॉर्टंट काय आपल्याला हे शिकलं पाहिजे. तो आता आपण कॉन्सेप्टचा ओव्हरव्ह्यू घेऊया की आपण या टॉपिक मध्ये काय काय पाहणार आहोत. नेक्स्ट कॉन्सेप्ट ओव्हरव्ह्यू मध्ये आपण पाहू की कॉन्सेप्ट ओव्हरव्ह्यू मध्ये आपण हे पाहणार आहोत की डेटा अनालिसिस म्हणजे माहितीचं विश्लेषण. डेटा मीन्स मराठीमध्ये बोलून त्याला माहिती आणि कॉन्सेप्ट म्हणजे काय, संकल्पनांबद्दल जाणून घेण्यासाठी. म्हणजे आज या टॉपिक मध्ये आपण काय जाणून घेणार आहोत ते पाहणार आहोत. तर डेटा अनालिसिस कसं करायचं, ग्राफ रीड कसे करायचे आणि त्या ग्राफ मधला कॉज कारण काय आणि इफेक्ट काय, ह्या दोघांमधला रिलेशन काय, याच्यावर आपण पूर्ण मॅप स्टडी करणार आहोत, पूर्ण ग्राफ पाहणार आहोत. तर डेटाचं अनालिसिस कसं करायचं, पुन्हा रीडिंग कसं घ्यायच्या, रीडिंग ग्राफला रीड कसं करायचं आणि त्याच्यावरचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते येतात कॉज इफेक्ट मध्ये. तर थोडासा किचकट पार्ट आहे कॉज इफेक्ट. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचाराल. आपण फक्त ओव्हरव्ह्यू समजून घेऊया थोडक्यात की बऱ्याच लोकांना ग्राफ माहित नाहीये. तर ग्राफ म्हणजे आता मी मगाशी विचारलं तर एकाने उत्तर की सर मला माहित नाही. ग्राफ म्हणजे काय असतो, मराठीमध्ये आपण त्याला आलेख बोलतो. दुसरी गोष्ट की आलेखाला दोन आपण सुरुवातीला बेसिक मध्ये 9वी आणि 10वी मध्ये आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष. कोणाला काही डाऊट असेल आणि म्यूट करा आणि मग सांगा, नाही तर म्यूट राहू दे. कोणाला डाऊट आहे का काय? कुणाला तरी माईक म्यूट नाहीये, मला डिस्टर्बन्स होतो. नाही सर. डेटा अनालिसिस आपण पहिला माहितीचे विश्लेषण करून घेणार आहोत की माहिती कशी विस्तारित करायची आणि ग्राफ कसा काढायचा. तर आलेखावर आपण नेहमी दोन अक्ष पाहतो, एक एक्स अक्ष आणि दुसरा वाय अक्ष. इन इंग्लिश एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. जी हॉरिझॉन्टल लाईन असते, ही हॉरिझॉन्टल लाईन असते, त्याला आपण तुमच्या इथे समोर पिक्चर दाखवतोय. आलेख आपल्याला कसा दिसतो, ही जी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू आपण. हॉरिझॉन्टल लाईन जे त्याला एक्स बोलूया, एक्स ऍक्सिस. आणि जी व्हर्टिकल लाईन्स असते त्याला बोलतो आपण वाय ऍक्सिस. आणि ह्याच्यावर आपल्याला इयर आणि टाइम किंवा इयर आणि पॉप्युलेशनचा ग्राफ आपण पाहिलेला आहे. आपण 7th स्टँडर्ड पासून ग्राफ लर्न करतोय आणि ग्राफ यासाठी लर्न करतो की आपल्याला कोणतीही माहिती इन्फॉर्मेशन सिंपल वेने जर प्रेझेंट करायची झाली तर आपण ग्राफचा यूज करतो. तो नेक्स्ट पॉइंट,
व्हॉट इज द डेटा इंटरप्रिटेशन? डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे काय? तर अंडरस्टँडिंग द डेटा शोन इन द टेबल अँड ग्राफ टू ड्रॉ कन्क्लुजन. म्हणजे एखादे बोलतो ना, की मी आता एक्सपेरिमेंट केला आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याचा निष्कर्ष लिहितो. म्हणजे काय घेतलं, सोडियम घेतला, क्लोरीन घेतलं आणि एकत्र केलं, तर त्याच्यापासून कन्क्लुजन मला काय मिळालं? सॉल्ट मिळाला. सोडियम अँड क्लोराईडला जर मिक्स केलं तर मला कन्क्लुजन काय मिळालं? सॉल्ट मिळाला. सॉल्टच्या प्रॉपर्टीज आणि मेन एलिमेंटच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. तसंच व्हॉट इज डेटा इंटरप्रिटेशन? डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे काय? जी माहिती आपल्याला टेबलमध्ये दिलेली असते किंवा ग्राफमध्ये दिलेली असते, त्याच्या आधारित आपल्याला निष्कर्ष द्यायचा असतो, की हा ग्राफ तुम्ही अभ्यास करताय कुठल्याही गोष्टीचा, तर हा ग्राफ कोणत्या माहितीची संकल्पना आपल्याला देतो, की आपल्याला ग्राफ पाहून कळतं किंवा दिलेल्या ऑब्झर्वेशन्स वरनं कळतं. म्हणजे त्याच्यात काय काय चित्र दिलेले त्याच्यावरून आपल्याला कळतं. So data interpretation means understanding what the graph telling us and why. म्हणजे ग्राफ आपल्याला काय सांगतोय, त्याच्या मागचा अर्थ काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला डेटा इंटरप्रिटेशन करणं गरजेचं आहे. आज आपण एमबीए वगैरे जे काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पाहतो, पिक्चर्स वगैरे पाहतो, जे आता सर्वात सोपं, की भारताची इकॉनॉमी जर आपल्याला सोप्या शब्दात सांगायची असेल, की किती लोक पुअर आहेत आणि किती लोक रिच आहेत आणि किती बोलतात ना इकॉनॉमिक लेवलवर आहेत आणि किती पुअर आहेत, एकदमच डाऊन आहेत, की त्यांना खाण्यावर ते पण प्रॉब्लेम्स आहेत. ती जर माहिती जर मला प्रेझेंट करायची असेल तर मी ग्राफने दाखवलं तर 100% मध्ये मी पाय चार्ट दाखवेल आणि मग कंडिशन दाखवेल. ती माहिती सोपी पडते आपल्याला. म्हणून आपण डेटा इंटरप्रिटेशन पाहतो. तर डेटा इंटरप्रिटेशन मीन्स ग्राफ मधील माहितीचा अर्थ समजून घेणे. ग्राफ म्हणजे मराठी मीडियम साठी हा शब्द आलेख आहे. ग्राफ त्यांना माहिती असलं पाहिजे. ग्राफ सगळ्यांनाच आता सोयीस्कर शब्द आहे. ग्राफ म्हणजे आलेख. आलेख मधील माहिती म्हणजे डेटा. व्हॉट इज डेटा इंटरप्रिटेशन? डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे काय? ग्राफ मध्ये जी दिलेली दर्शवलेली माहिती आहे त्याचा अर्थ समजून, म्हणजे माहितीचा आलेख जो आपल्याला दिलेला असतो तो समजून घेऊन त्याच्या मागचं कारण ओळखणं, याला बोलतो आपण डेटा इंटरप्रिटेशन. समजलंय का सर्वांना? हो किंवा नाही थम्सअप. हो सर. आलेख तुम्ही पाहिला असेल ना, माहितीचा आलेख. बऱ्याच आता 10वीला बघा शेवटचं प्रकरण आहे आपलं मेन्सुरेशन, म्हणजे महत्व मापन. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली असते पाय चार्ट मध्ये. कामगार किती कामाला आहेत, बसमध्ये काम करणारे किती आहेत, परत रेल्वेमध्ये काम करणारे किती आहेत, क्रिकेटमध्ये काम करणारे किती खेळाडू आहेत, ह्यांचा आपल्याला जो आलेख दिलेला असतो त्याच्यावरनं आपल्याला माहिती की काही उत्तरं शोधायची असतात. त्यासाठी आपण ग्राफचा स्टडी करतो. म्हणजे त्या ग्राफमध्ये काय माहिती दिली आणि आपल्याला काय शोधायचं आहे ते आपल्याला ग्राफवरनं कळून येतं. हा बेसिक पार्ट आहे. दुसरा पार्ट नंतर आपण ऍडव्हान्स ग्राफकडे जाऊया. वाय ऍडव्हान्स ग्राफ? वाय वी लर्न ऍडव्हान्स ग्राफ? तर ऍडव्हान्स ग्राफ शिकण्याची काय गरज आहे आपल्याला? सो यूज वेन डेटा इज कॉम्प्लेक्स. मगाशी मला भाग्यश्रीने उत्तर दिलं होतं याचं, की तर कधी कधी डेटा एवढा कॉम्प्लेक्स असतो की समजायला, लिहून वाचून पाठ करायला खूप किचकट होतो. मग अशा वेळेस ना आपण ऍडव्हान्स ग्राफचा जो यूज केला तर ती गोष्ट किंवा ती माहिती सोप्या पद्धतीने आपल्याला लक्षात राहते. आता जर मला 2010 पासून 2025 पर्यंत किती पॉप्युलेशन वाढलं, दिवसाला किती वाढलं, मिनिटाला किती वाढलं आणि मंथली किती वाढलं आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी किती वाढलं आणि पूर्ण इयरली किती वाढलं, असं जर पॉप्युलेशनचा ग्राफ काढायला सांगितला तर खूप कन्फ्युज होईल. मग मला काउंट नंबर लक्षात ठेवायला अवघड होईल. मग मी बनवताना जर ग्राफ बनवला, दिवसाचा ग्राफ वेगळा, महिन्यांचा ग्राफ वेगळा आणि इयरचा ग्राफ वेगळा, असा 3 पार्ट मध्ये जर ग्राफ डिवाइड केला आणि जर तसा ग्राफ ड्रॉ केला तर तो माझा नंबर पण लक्षात राहील आणि ती माहिती पण लक्षात राहील. त्यातले स्त्री पुरुष किती जन्माला आले त्याची पण माहिती मला सोप्या पद्धतीने मिळेल. मग अशासाठी आपण ऍडव्हान्स ग्राफचा स्टडी करतो. वाय वी स्टडीड ऍडव्हान्स ग्राफ? बिकॉज ऍडव्हान्स ग्राफ हेल्प अस टू अंडरस्टँड द कॉम्प्लेक्स डेटा इन अ सिम्पल वे. म्हणजे ऍडव्हान्स ग्राफ आपल्याला, अत्याधुनिक ग्राफ जे असतात ते आपल्याला काय सांगतात, गुंतागुंती सोप्या पद्धतीने समजायला मदत करतात. सो नेक्स्ट डेटा इंटरप्रिटेशन मध्ये आपण फक्त ग्राफ बद्दल पाहणार आहोत आणि त्याच्या कन्क्लुजन बद्दल शिकणार आहोत. तर ग्राफचा
कॉन्सेप्ट कळाला असेल तर आपण पुढचे टाईप बघूया की ग्राफचे टाईप काय आहेत. तो टाईप्स ऑफ ग्राफ आहेत मल्टिपल लाईन ग्राफ. एकाच ग्राफ मध्ये भरपूर साऱ्या लाईन्स असतात. मग त्याचा अभ्यास कसा करायचा. दुसरा आहे कंबाईन बार लाईन ग्राफ. बार लाईन ग्राफ म्हणजे बार म्हणजे स्तंभालेख आणि लाईन ग्राफ म्हणजे रेषालेख. म्हणजे त्यात लाईन पण असतील आणि स्तंभ पण असतील, उभे स्तंभ पण असतील. आणि स्कॅटर प्लॉट ग्राफ म्हणजे फक्त बिंदू जोडून आपल्याला ग्राफ दाखवावा लागतो. त्याचं उदाहरण पाहूया आपण. एक्झाम्पल की मल्टिपल लाईन ग्राफ कशासाठी यूज करू. So the multiple line graph is used when we want to compare the changes in the two or more data set over the same time period. म्हणजे एकाच वेळी दोन ग्राफ जेव्हा एकत्र मिक्स होतात, म्हणजे हा ग्राफ तुम्ही कुठे पाहता तर क्रिकेटचे जे दोन स्कोर असतात बघा, क्रिकेटची लाईन असते, दोन टीम खेळतात, तर पहिल्या टीमने जर बॅटिंग केली असेल तर त्यांचा ग्राफ निळ्या रेषेने दाखवतात आणि दुसऱ्या टीमने दुसऱ्यांदा बॅटिंग करायला आली सेकंड इनिंग मध्ये तर त्यांचा ग्राफ पांढऱ्या रंगाने दाखवतात आणि त्यांची कंपॅरिझन केली जाते. मग एकापेक्षा दोन ज्या लाईन्स जेव्हा एकमेकांमध्ये येतात, म्हणजे 2 ओव्हर पूर्वी इंडिया आणि पाकिस्तानचं आपण कंपॅरिझन पाहूया की इंडिया टीम आणि पाकिस्तानची टीम पहिल्यांदा बॅटिंग करत होती इंडिया. त्यांचा 2 ओव्हरचा स्कोर होता काहीतरी 15 रन. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये जेव्हा पाकिस्तान खेळायला आलं त्यावेळेस 2 ओव्हरचा जो स्कोर होता तो समजा 8 रन होता. मग दोघांच्या वेळेस जे चेंडू टाकले गेले होते ते 12 चेंडू टाकले गेले होते ओव्हर्स मध्ये. पण दोघांचा स्कोर 2 ओव्हर नंतर एकाचा 8 आहे एकाचा 12 आहे. तर वाय ऍक्सिस वर आपण रन दाखवतो आणि एक्स ऍक्सिस वर बॉल्स दाखवतो, ओव्हरची नोटेशन दाखवतो. मग ह्याला बोलतो आपण मल्टिपल लाईन ग्राफ. म्हणजे एकच क्रिया म्हणजे दोन वेगवेगळ्या क्रिया एकाच टाइमला होतात. त्याला बोलतो आपण मल्टिपल लाईन, एकापेक्षा अधिक रेषा आलेख. तर इथं एक्झाम्पल पण मी दिलंय. टीम टेम्परेचर ऑफ द सिटी ए अँड टेम्परेचर ऑफ सिटी बी. मल्टिपल लाईन ग्राफ केव्हा वापरतो. एकाच कालावधीमध्ये दोन किंवा अधिक गोष्टींची तुलना करायची असेल. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर वेळेसोबत वेगवेगळ्या गोष्टी कशा बदलतात हे एकाच रेषा आलेखामध्ये आपण दाखवतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा लाईन्स असतात. समजतंय का सर्वांना नक्की. मला थम्सअप वगैरे कुणाचा येत नाही किंवा फक्त ऐकताय तुम्ही. क्वेश्चन आन्सर वर मग प्रॉब्लेम्स येतील जर तुमचं लक्ष नसेल तर. हे समजलंय का मल्टिपल लाईन ग्राफ. येस सर, समजले. येस सर ओके, समजलं. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी बघा माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. त्या एक्झाम्पल मध्ये सांगितलंय ग्राफ सोर्स. ग्राफ दर्शवतो काय टेम्परेचर ऑफ सिटी ए आणि टेम्परेचर ऑफ सिटी बी. आता इथं मी ग्राफ दाखवलेला नाहीये कारण की आपल्याला क्वेश्चन असे पण येऊ शकतात की त्याच्यात ग्राफ नसेल, फक्त माहिती दिलेली असते. माहितीवरनं आलेख कसा वाचायचा म्हणजे डेटावरनं इन्फॉर्मेशन कशी डोळ्यासमोर क्रिएट होईल ते पण आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. टेम्परेचर ऑफ सिटी ए अँड टेम्परेचर ऑफ सिटी बी फॉर द सेम डे. एकाच दिवसाचं टेम्परेचर आहे. मग याच्यामधनं इंटरप्रिटेशन काय कळतंय, तुम्हाला काय जाणवतंय. सो वी कॅन इझिली कम्पेअर हाऊ टेम्परेचर चेंजेस इन द बोथ सिटीज ओव्हर टाइम. म्हणजे दोन्ही शहरांमधील तापमानामध्ये बदल कसा होत आहे हे आपण सहज तुलना करू शकतो की बाबा 2 वाजता दोन्ही शहरांतलं तापमानामध्ये काय फरक होता. मग एकाचं टेम्परेचर जास्त असेल, दुसऱ्याचं टेम्परेचर कमी असेल किंवा दोन्ही सिटीजचं टेम्परेचर सेमही असू शकतं. ते आपण कशाने दाखवू शकतो, मल्टिपल लाईन ग्राफने दाखवू शकतो. नेक्स्ट आहे कंबाईन बार लाईन ग्राफ. कंबाईन बार लाईन ग्राफनी कंबाईन म्हणजे जोडले जातात. जोड स्तंभालेख आणि रेषालेख या दोघांना एकमेकांशी जोडलं जातं. हे कंबाईन बार लाईन ग्राफ मध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारची माहिती एकाच ग्राफ मध्ये दाखवली जाते. दोन वेगवेगळे ग्राफ म्हणजे लाईन ग्राफ वेगळा आणि बार ग्राफ वेगळा, या दोघांना जातं. त्याला बोलतो आपण कंबाईन लाईन ग्राफ. रेनफॉल इन अ रिजन एक्झाम्पल आहे आपल्या समोर, पाहूया. बार टू, बार म्हणजे स्तंभ, तो म्हणजे दर्शवतो. एक्झाम्पल मध्ये बार टू रेनफॉल. रेनफॉल म्हणजे पावसाचा भाग. इन रिजन भाग म्हणजे पाऊस झालेला भाग कशाने दाखवला गेलाय, आपण स्तंभालेख मध्ये दाखवला गेलाय. आणि लाईन शोज क्रॉप प्रोडक्शन म्हणजे पीक किती
पिकाचं उत्पादन दाखवलं गेलेलं आहे. मग पाऊस वाढला किंवा कमी झाला ह्याच्यातनं जर आपल्याला मी पुन्हा सांगतोय की मी तुमच्या समोर पिक्चर ठेवलेले नाहीये. पिक्चर ठेवलेलं तुम्हाला ग्राफ लगेच समजेल. आपल्याला जे क्वेश्चन येतील ते वर्ड प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरनं आपल्याला डेटा समजून घेता आला पाहिजे. सो वी कॅन सी हाऊ रेनफॉल अफेक्ट द क्रॉप प्रोडक्शन. मग आपल्याला ह्याच्यातनं काय जाणून घ्यायचं की ह्याच्यातला त्या दोन शब्दांमधनं दोन सेंटेन्स मधनं आपल्याला काय इंटरप्रिट होतंय, काय समजतंय. तर पाऊस वाढला किंवा कमी झाला तर पीक उत्पादनावर कसा परिणाम होतो ते समजतं. म्हणजे कंबाईन बार ग्राफ लाईन्स आपण जेव्हा लर्न करतो बार लाईन ग्राफ त्यावेळेस आपल्याला त्यातलं इंटरप्रिटेशन काय ते समजून घेता आलं पाहिजे. आपल्याला डेटा इंटरप्रिटेशन वर जास्त क्वेश्चन्स येणार आहेत. तो जो डेटा दिलाय त्याच्या मागचं अनालिसिस करून त्याचं कन्क्लुजन काढता आलं तर आपण डेटा अनालिसिस कम्प्लीट केलं. नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे स्कॅटर प्लॉट. स्कॅटर प्लॉट म्हणजे काय करायचं, आलेख आपण ड्रॉ करतो. मीन्स जो काही बारग्राफ आहे तो ड्रॉ केला जातो. ठीक आहे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर आणि त्याच्यावर प्लॉटिंग केले जाते पॉइंटने आणि हे असे डॉट एकमेकांशी जोडले जातात आणि हे सेंटर मधनं पास आउट होतील किंवा जो ग्राफ जाईल त्याप्रमाणे आपल्याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या ओरिजिन मधला तो पॉइंट घालवायचा असतो आणि आपल्याला व्हेरिएशन दाखवायचं असतं की हा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे का डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ह्याचं रिलेशन सांगायचं असतं. त्यावेळेस आपल्याला स्कॅटर प्लॉटचा यूज होतो. स्कॅटर प्लॉट म्हणजे बिंदू जोडून जो आलेख तयार होतो ना त्याला बोलतो आपण स्कॅटर प्लॉट. तर स्कॅटर प्लॉट मध्ये दोन चलांमधील म्हणजे एक्स अक्ष आणि वाय अक्ष या दोघांमध्ये संबंध कसा आहे तो डॉट जोडून दाखवला जातो. यामुळे दोन गोष्टींमधील संबंध आहे की नाही ते समजायला मदत होतं. मी तुमच्या समोर ग्राफ काढलाय इथे. तर मी इथे एक्स ऍक्सिस हा आडवा जो असतो त्याला आपण एक्स ऍक्सिस बोलतो. जो व्हर्टिकल असतो त्याला वाय ऍक्सिस बोलतो. मग ह्याच्यामध्ये जे पॉइंट आपण काढून जो सर्कल ड्रॉ करतो आणि त्यातनं लाईन ड्रॉ केलेली आहे तर एक्स आणि वायचं रिलेशन काय ते आपल्याला सांगण्यासाठी स्कॅटर प्लॉटचा यूज होतो. एक्झाम्पल पण दिलेलं आहे स्कॅटर प्लॉट टू स्टडी आवर्स म्हणजे वाय ऍक्सिस आपल्याला स्टडी आवर्स दाखवतो. एक्स ऍक्सिस तुम्हाला मार्क्सची पॉईंट दाखवतो. मी 2 तास अभ्यास केला समजा आपण एक्स ऍक्सिस वर तुमचे टाइम घेऊया आणि वाय ऍक्सिस वर तुमचे मार्क घेऊया. मी 1 तास अभ्यास केला तर मला 5 मार्क मिळाले. मी 2 तास अभ्यास केला तर मला 10 मार्क मिळाले. तर ज्यावेळेस मी अभ्यासाचा वेळ वाढवतोय तसा मार्काचा वेळ पण मार्क्स पण काय होतात वाढत जातात. जास्त अभ्यास केला तर जास्त गुण मिळतात. मी पुन्हा सांगतोय एक्स ऍक्सिस वर मी टाइम घेतला. एक्स ऍक्सिस वर मी 1 तास अभ्यास केला तर मला 5 मार्क मिळाले. 2 तास अभ्यास केला तर मला काहीतरी 10 मार्क्स मिळाले. म्हणजे जर मी टाइम वाढवला स्टडीचा तर माझे मार्क्स पण काय होतात इन्क्रीज होतात. मग ह्याला बोलतो एक्स व्हेरिएबल. एक्स म्हणजे हा व्हेरिएबल आहे. एक्स व्हेरिएबल वाढला तर वाय व्हेरिएबल पण काय होतोय वाढतोय. ह्याला आपण डायरेक्टली प्रपोर्शनल बोलतो. म्हणजे प्रत्यक्ष संदर्भ येतोय. म्हणजे एक्स जर वाढला तर वाय सुद्धा वाढणार आहे. मग हे स्कॅटर प्लॉट वरनं कळतात आपल्याला. समजतंय का इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? हो नाही तुम्ही थम्सअप पण देत नाही फक्त ऐकताय. ठीक आहे. आतापर्यंत आपण टाइप्स ऑफ ग्राफ पाहिलेत. एक मल्टिपल लाईन ग्राफ, दुसरा कंबाईन बार लाईन ग्राफ, तिसरा स्कॅटर प्लॉट ग्राफ. आपण डेटा इंटरप्रिटेशन शिकतोय. डेटा इंटरप्रिटेशन मध्ये आपण ग्राफ बद्दल स्टडी करतो. ग्राफचे 3 पार्ट पाहिलेले आहेत. थँक्यू. थँक्यू ज्ञानेश्वर. आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. नंतर याच्या पुढचा जो पार्ट आहे तो पाहू की ग्राफ रीड कसा करायचा. रीड करताना आपल्याला काय काय गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. सो रीडिंग ऍडव्हान्स ग्राफ त्याची पहिली पायरी अशी आहे
की ऍडव्हान्स ग्राफ वाचताना पहिली पायरी म्हणजे ग्राफचं शीर्षक म्हणजे टायटल जे असतं ते नीट वाचलं पाहिजे. आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे रेंजची आणि लाईनची आणि आपण उत्तर काहीतरी वेगळंच लिहितोय. तर आपण ग्राफ रीड करताना चुकी केली. तर रीड द टायटल अँड व्हेरिएबल म्हणजे ग्राफचं टायटल काय ते पहिलं समजून घ्या. आयडेंटिफाय ऍक्सिस व्हेरिएबल म्हणजे आपल्याला ऍक्सिस कळतात की एक्स ऍक्सिस वर काय दाखवलेलं आहे, वाय ऍक्सिस वर काय दाखवलेलं आहे. ह्या दोन गोष्टी समजून घ्यायच्या असतात आणि काय मोजलं जात आहे ते कशाशी तुलना केली जाते ते कळतं. म्हणजे ऍडव्हान्स ग्राफ वाचताना आपण या तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवतो. एक तर टायटल, दुसरं व्हेरिएबल आणि आयडेंटिफाय ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिस वर आपल्याला कोणत्या किमती दिलेल्या आहेत, वाय ऍक्सिस वर काय दिलेलं आहे. सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर डेटा पाहण्या अगोदर ना ग्राफ म्हणजे आलेख नेमका कशाबद्दल आहे ते लगेच कळून येतं जेव्हा आपण त्याचं टायटल वाचतो. पण टायटलच वाचलं नाही, फक्त एक्स आणि वाय वाचायला गेलो तर आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल ह्याची शाश्वती नाहीये. दुसरी स्टेप की ऑब्झर्व द ट्रेंड अँड पॅटर्न. म्हणजे वाचताना दुसरी पाहिजे डेटाची वाढ कशामध्ये, ट्रेंड म्हणजे कल, झुकता कल पण येतो घट, की इथे ग्राफ कशाबद्दल माहिती देतोय ते तर ठीक आहे, पण त्याच्यामध्ये कोणती माहिती वाढते, कोणती माहिती डिक्रीज होते, कोणता पॅटर्न बदलतोय, एक ग्राफ छोटा आहे, एक ग्राफ मोठा आहे, पॅटर्न कसा बदललाय हे ठरवताना आपल्याला दुसरी स्टेप लक्षात ठेवायला लागते की ग्राफचा पॅटर्न कसा आहे. कंपॅरिझन कोणाशी केलं जातंय आणि ग्राफ ची व्हॅल्यू कमी होतीये का वाढते का ग्राफ आहे तसाच आहे का वेगवेगळाच होत चाललाय. तर याच्यामध्ये डेटा कशाबद्दल दिलाय, कोणती माहिती देतोय, कुणाची किंमत कमी आहे, कुणाची किंमत जास्त आहे, हे समजून घेण्याची दुसरी पायरी म्हणजे ऑब्झर्व द ट्रेंड पॅटर्न ऑफ द ग्राफ अँड कम्पेअर द व्हॅल्यूज इन द ग्राफ. पहिली स्टेप आहे की टायटल रीड करायचं, व्हेरिएबल्स पाहिजे आणि ऍक्सिसला आयडेंटिफाय करायचं. दुसरी स्टेप अशी आहे की जो ग्राफ आपण रीड करतोय त्याच्यातली व्हॅल्यू कधी डिक्रीज होते, कधी वाढते, हे जर आयडेंटिफाय करता आलं तुम्हाला तर तुम्ही ऍडव्हान्स ग्राफ रीड करू शकता. नेक्स्ट लास्ट पॉइंट आहे कॉज इफेक्ट इन अ ग्राफ. कारण आणि त्याचा परिणाम हा ग्राफ मध्ये खूप महत्वाचा आहे. ह्याच्यावरून आपण कन्क्लुजन लिहितो. या ग्राफचा अर्थच काय होतो हे आपल्याला कॉज इफेक्ट द्वारे कळतं. चेंज इन वन व्हेरिएबल अफेक्ट द अनदर. म्हणजे एक व्हॅल्यू जर कमी झाली तर ग्राफ मध्ये काय बदल होईल हे आपल्याला ठरवून देणारा तिसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा. आणि याच्यावरती क्वेश्चन थोडेसे अवघड असतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ग्राफ आपल्याला फक्त बदल दाखवत नाही तर ते बदल कशामुळे झाला ती किंमत जर आपल्याला कळली तर त्याला बोलतो आपण कारण कळलं. कॉज म्हणजे कारण, इफेक्ट म्हणजे परिणाम. तर त्या कारण आणि त्या कारणामुळे झालेला परिणाम हे आपल्याला तिसऱ्या नियमात इम्पॉर्टंट वेने कळतं. आणि शेवटचा की आपण ग्राफ जेव्हा रीड करतो शॉर्टकट कीज मध्ये तर पहिला नीट वाचला पाहिजे, त्याच्यावर लॉजिकली विचार केला पाहिजे आणि सायंटिफिकली आन्सर कन्क्लुजन द्वारे देता आलं पाहिजे. त्याला बोलतो आपण की टेक अवे. म्हणजे मी ग्राफ मधनं काय घेऊन गेलो, काय माझ्याकडं यासाठी गुरु किल्ली होती. तो की टेक अवे म्हणजे ग्राफ किंवा माहिती समजून घेतल्यानंतर लक्षात ठेवायच्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे पुन्हा बघा, रीड केअरफुली, ग्राफ नीट वाचा, लॉजिकली विचार करा आणि सायंटिफिकली कन्क्लुजन लिहा. म्हणजे एखाद्या शास्त्रज्ञासारखा विचार करायचा आणि कुठली गोष्ट लक्षात ठेवायची आणि कशानुसार ग्राफ कमी जास्त होतोय या गोष्टीवर डेटा इंटरप्रिटेशन खूप महत्वाचं आहे. समजलंय का सर्वांना? मी बेसिकच सांगितलंय क्वेश्चन आन्सर साठी हे खूप महत्वाचं होतं. आता नेक्स्ट पार्ट मी क्वेश्चन कडे जातो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? कोण मला एक्सप्लेन करेल? प्रथमेश, तू काय शिकलास? नो डाऊट. ओके. बाकीच्याला काही डाऊट नाहीये. बाकीच्यांना कोणाला काही डाऊट आहे का? ओम गोरे, तुला काय समजलं आत्ताच्या लेक्चर मध्ये? सर समजलं की एक्स आणि वाय कसे रिप्रेझेंट करतात आणि
आपल्याला ग्राफ कसा ऑब्झर्व करायचा जेणेकरून आपल्याला ओके, व्हेरी गुड, थँक्यू. मी नेक्स्ट स्लाइड प्रेझेंट करतो तुमच्या समोर. क्वेश्चन प्रत्येकाला विचारणार आहे. आन्सर मला सगळ्यांकडून हवंय. ज्याला आन्सर सांगायचे तो हात वरती करेल, रेज हँड करेल आणि आपण पुढे स्टार्ट करूया. तर फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांसमोर आहे. क्वेश्चन मी ज्याला विचारेल तो सांगेल मला अर्थ आणि मग आपण टॉपिक कम्प्लीट करूया. क्वेश्चन दिसतोय माझा सगळ्यांना स्लाइडवर समोर? ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन आहे डेटा इंटरप्रिटेशन मेनली मीन. डेटा इंटरप्रिटेशनचा महत्वपूर्ण अर्थ काय आहे? मी कोणाला विचारेल तोच आन्सर मला देईल. ड्रॉइंग ग्राफ म्हणजे आलेख काढणे. मेमरायझिंग डेटा माहितीचं पाठांतर करणे. डेटा म्हणजे माहिती असतं. मेमराइज म्हणजे लक्षात ठेवणं, माहिती लक्षात ठेवणं. तिसरं ऑप्शन आहे अंडरस्टँडिंग अँड अनालायझिंग द डेटा. आणि अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेणे, अनालायझिंग विश्लेषण देणे, माहितीचं विश्लेषण देणे. आणि डी ऑप्शन आहे डेकोरेटिंग द चार्ट म्हणजे तक्त्यांची सजावट करण्यासाठी आपण डेटा अनालिसिस करतो. तर याचा आन्सर मला अक्षरा पाटील देईल. चुकलं तरी काही हरकत नाही, आपण दुरुस्त करू, कारण की आपल्याकडं प्रॅक्टिससाठी आपण सेशन घेतोय. पेपरमध्ये नाही चुकलं पाहिजे. अर्थ समजलाय का क्वेश्चनचा? ठीक आहे, नेक्स्ट कोण सांगेल? अक्षरा नाही सांगायचं मला वाटतं. अविनाश? अविनाश, माझा आवाज येत नाही काय? हा भाग्यश्री. ऑप्शन नंबर सी, अंडरस्टँडिंग अँड अनालिसिस डाटा. हा भाग्यश्री करेक्ट आहे उत्तर, पण तू असा विचार का केला त्याचा? सगळ्यांना कळलं नाही उत्तर, तू सांगू शकतेस का? हॅलो भाग्यश्री, चुकलं तरी काय हरकत नाही, आपण दुरुस्त करू की. बरोबर आहे उत्तर. I think तुझा सर, आवाज कारण तुम्ही सांगितलं की अनालिसिस डाटामध्ये इंटरप्रेशन मेनली मीन्स असतो. इंटरप्रिटेशन म्हणजे व्यक्त करणे, इंटरप्रिट करणं, प्रेझेंट करणं, ते महत्वाचं असतं. समजून सांगणं. ठीक आहे. डेटा इंटरप्रिटेशन मध्ये बरोबर आहे भाग्यश्रीचं उत्तर. आपण पुन्हा क्वेश्चन कडे जाऊया. तोच क्वेश्चन मी रिपीट करतो. डेटा इंटरप्रिटेशन मेनली मीन. डेटा इंटरप्रिटेशनचा मुख्य अर्थ असं काय होतं, प्रमुख अर्थ असा काय होतो? तर ऑप्शन ए चा मिनिंग आहे की ड्रॉइंग ग्राफ फक्त काढणे. हाच डेटा इंटरप्रिटेशनचा अर्थ आहे का? फक्त ग्राफ काढणं हे तर नाही होऊ शकत. दुसरं की मेमरायझिंग डेटा फक्त पाठ करून ठेवणं. तिसरं ऑप्शन की अंडरस्टँडिंग अँड अनालायझिंग द डेटा समजून घेणं आणि त्याचं माहितीनुसार विश्लेषण करणं. आणि चौथा ऑप्शन आपला आहे की डेकोरेटिंग द चार्ट म्हणजे आपण सजावट करतो ना, तसे चार्टला फक्त रंगरंगोटी करून प्रेझेंट करणं. एवढा उपयोग होतो का? तर डेटा इंटरप्रिटेशनचा मुख्य उपयोग काय होतो की कॉम्प्लिकेटेड माहिती असेल ती समजून पण घेतली जाते आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलं जातं. फक्त ग्राफ काढला जात नाहीये. तर ह्याच्यातलं बेस्ट आन्सर आहे सी, अंडरस्टँडिंग अँड
अनालायझिंग डेटा. नेक्स्ट क्वेश्चन. सगळ्यांनी हात खाली करायचे, हँड्स डाऊन करा सगळ्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन सगळ्यांना दिसतोय माझ्या समोर, तर स्क्रीनच्या समोर तुम्हाला आहे तो. विच ग्राफ इज बेस्ट टू शो रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल. कोणता ग्राफ, आता हा क्वेश्चन झालाय, कोणता आपण ग्राफचे टाईप पण पाहिलेत. विच ग्राफ इज बेस्ट टू शो द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल. दोन व्हेरिएबल म्हणजे एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल्स आहेत. त्यातला कोणता ग्राफ आपल्याला रिलेशनशिप दाखवतो. थँक्यू भाग्यश्री. बाकीच्यांना नाही कळालं का? प्रशांत, करेक्ट आन्सर आहे. प्रशांत, कसं कळलं तुला हे उत्तर आहे? हा प्रशांत. विवेक, आपण तुझ्याकडे नंतर येऊ. प्रशांत, आवाज येतोय माझा? आय थिंक प्रशांतकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हा विवेक, हा विवेक करेक्ट आन्सर आहे. पण कसं, तू ओळखलं कसं सांगू शकतोस का? अनम्यूट करून सांगू शकतोस? येस सर. कारण मध्ये आपण त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असतात, ते कोणते एक शिकतात. हॅलो. सर मी सांगू? ओके, हा बाकी. सर पी चार्ट मध्ये ना रिलेशन्स दाखवत नाही, आणि बार ग्राफ आणि लाईन ग्राफ हे थोड्या वेगळ्या पद्धतीचे असतात. पण स्कॅटर प्लॉट मध्ये जे दोन व्हेरिएबल्स असतात त्यांचे रिलेशन्स दाखवतात. ओके, मी एक्सप्लेन करतो हा क्वेश्चन. भाग्यश्रीने सांगितलं, छान आन्सर. की पाय चार्ट जो असतो ना, तो असा गोल असतो, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त घटक दाखवलेले असतात. तो पी चार्ट ना सर्कल टाइप असतो. टी चार्ट नाही बेटा, तो पाय चार्ट आहे. आपल्याला 10th मध्ये होता तो. हा पाय चार्ट आहे. याच्यामध्ये घटक असतात वेगवेगळे, आणि याच्यामध्ये एलिमेंट मध्ये कंपॅरिझन असते. आपल्याला हा पूर्ण 360 डिग्री दिलेला असतो. ठीक आहे, आपल्याला दोन व्हेरिएबल सांगितलेले, दोन व्हेरिएबलचं रिलेशन सांगितलं. बार ग्राफ कसा असतो? बार ग्राफ मीन्स हा एक वाय ऍक्सिस असेल इकडे, आणि हा एक्स ऍक्सिस असेल, आणि इथे आपल्याला बार दाखवलेले असतात. जो जॉग्रफी मध्ये आपण पाहतो हे बार असतात या प्रकारे. हा झाला बार ग्राफ. आणि लाईन ग्राफ म्हणजे लाईन जॉईन केलेली असते. हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस मध्ये आपल्याला ते लाईनने झिगझॅग कंडिशन मध्ये दाखवलेला असतो. तो असतो लाईन ग्राफ. स्कॅटर प्लॉट मध्ये आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की दोन ग्राफ मध्ये एक्स आणि वाय, जसं आपण मी सांगितलं की एक स्टुडंट आहे, तो 1 तास अभ्यास करतो, त्याला 5 मार्क्स मिळतात. ठीक आहे, 2 तास अभ्यास करतो, 10 मार्क्स मिळतात. मग हे पॉइंट जोडले गेले इथे 5 मार्क्ससाठी, मग परत 10 मार्क्ससाठी, मग परत 15 मार्क्ससाठी त्यांनी 3 तासचा अभ्यास केला. आणि असं कळतं की आपल्याला की अभ्यासाचा वेळ वाढवला तर गुणांची म्हणजे मार्क्स पण वाढतात. म्हणजे वाय ऍक्सिस आपल्याला मार्क्स दाखवतोय, तर एक्स ऍक्सिस आपल्याला टाइम दाखवतोय. म्हणजे अभ्यासाचा वेळ वाढला तर मार्क्स पण वाढतायत. ह्या दोघांचं रिलेशन, एक वाढला की दुसरा पण वाढतोय, किंवा एक कमी झाला तर दुसरा पण कमी होतोय. अशी ज्यावेळेस घटना होते ना, त्याला बोलतो आपण व्हेरिएबल, डिपेंडेंट व्हेरिएबल. एक्स वाढला तर वाय पण वाढतो, त्याला डिपेंडेंट व्हेरिएबल बोलतो आपण. ठीक आहे, तो पाय चार्ट आपलं करेक्ट आन्सर नाहीये, बारग्राफ पण आपलं करेक्ट आन्सर नाहीये. आपलं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, स्कॅटर प्लॉट. म्हणजे बिंदू जोडून जेव्हा आपण रेस ड्रॉ करतो, तर त्याला बोलतो आपण स्कॅटर प्लॉट. जो ग्राफ आहे तो आपला करेक्ट आन्सर असेल.
नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. दिसतो नेक्स्ट क्वेश्चन सगळ्यांना. इन अ ग्राफ independent variable is usually on. आता हा जरा किचकट प्रश्न. काय उत्तर असेल? आलेखामध्ये स्वतंत्र व्हेरिएबल, स्वतंत्र चल हे नेहमीच हे असू शकतं, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, बोथ ऍक्सिस किंवा टायटल. हे लक्षात ठेवायचा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्वाचा प्रश्न आहे. तुमच्या मते उत्तर काय असेल? कोणीतरी सांगा, चुकलं तर चुकलं. तिसऱ्या क्वेश्चनचं उत्तर. बोथ ऍक्सिस. भाग्यशीचं उत्तर आहे बोथ ऍक्सिस. अजून कोणाचं उत्तर? याचं करेक्ट उत्तर आहे एक्स ऍक्सिस. याचं उत्तर काय करेक्ट? एक्स ऍक्सिस. नेहमी आपण वाय ऍक्सिस काढला जातो. इंडिपेंडेंट व्हेरिएबल वाय ऍक्सिस वर नसून एक्स ऍक्सिस वर असतो. म्हणजे एक्स ऍक्सिसला कधी पण बघा आपण आलेख ज्यावेळेस ड्रॉ करतो ना, तेव्हा एक्स ऍक्सिसचा पॉइंट पहिला काढतो आणि मग वाय. तो एक्स ऍक्सिस त्या ठिकाणी इंडिपेंडेंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन इकडे. टू लाईन्स intersecting on a graph indicate indicate दोन लाईन जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट होतात, कशावर? ग्राफवर. ग्राफ दाखवतो तुम्हाला. हा एक्स ऍक्सिस, सॉरी वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस. जो हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याला आपण एक्स ऍक्सिस बोलतो आणि व्हर्टिकल लाईन त्याला वाय ऍक्सिस बोलतो. त्या ग्राफ मध्ये दोन लाईन बघा. ग्राफवर कोणत्या तरी दोन लाईन एकाच पॉइंटला येऊन एका पॉइंट मध्ये येऊन थांबतात. आता इंटरसेक्ट होतात. समजा तो पॉइंट असेल पी, तर याचा अर्थ काय होतं? पी पॉइंट काय इंडिकेट करतो? तर पहिला ऑप्शन एरर, दुसरा ऑप्शन आहे सेम व्हॅल्यू ऍट द पॉइंट, रॅन्डम डेटा म्हणजे कोणतीही माहिती रॅन्डमली काही, आणि नो रिलेशन. तर बघा आता समजा पी वर येऊन ते दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतायत, तर पी ची जर किंमत असेल 3, तर सेम व्हॅल्यू ऍट दॅट पॉइंट उत्तर येईल ना. एरर म्हणजे चूक आहे, काहीतरी त्याच्यात त्रुटी असेल. डी ऑप्शन आहे सेम व्हॅल्यू ऍट दॅट पॉइंट, आणि सी ऑप्शन आहे रॅन्डम डेटा, आणि डी ऑप्शन आहे नो रिलेशन. तो आपलं करेक्ट ऑप्शन आहे बी, रॅन्डम डेटा वगैरे काहीच आन्सर नाही. कारण की तीनच्या ठिकाणी समजा इथे माझं उत्तर येतं 3 आणि इथे उत्तर आहे 2, तर ह्या एकाच पॉइंटला ह्या दोन लाईन एका ठिकाणी जिथे इंटरसेक्ट होतात, त्या ठिकाणी पी चे कोऑर्डिनेटचं उत्तर आहे 2 आणि 3. सॉरी 3,2 3,2. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. सेम पॉइंट, कारण की एक लाईन दोन लाईन एकाच पॉइंटला येऊन मीट करतात, इंटरसेक्ट करतात म्हणजे पी ची उत्तर ते सेम देतात, सेम व्हॅल्यू ऍट दॅट पॉइंट. एरर तर नाही देऊ शकत, रॅन्डम डेटा पण नसणार आहे, नो रिलेशन पण नसणार आहे. करेक्ट ऑप्शन असणार आहे आपला सेम व्हॅल्यू ऍट दॅट पॉइंट. नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ वाला. A constant horizontal line on the graph shows that increase, decrease, no change or error. हा भाग्यश्री कसं काय ती उत्तर?
सर त्याच्यात कुठलाच चेंज होत नाही. ओके. अजून कोणाला उत्तर द्यायचंय? फिफ्थ क्वेश्चनचं. कॉन्स्टंट हॉरिझॉन्टल लाईन ऑन द ग्राफ shows that increase, decrease, no change, error. भाग्यश्रीचं उत्तर सी आहे, नो चेंज. ग्राफ काढून घ्यायचा अशा वेळेस. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे आडवी रेषा. समजा मी एक आडवी रेष काढली इथे, हा माझा वाय ऍक्सिस आहे, हॉरिझॉन्टल लाईन माझी एक्स ऍक्सिस आहे इथे, आणि इकडे मी कॉन्स्टंट लाईन काढली. तर कॉन्स्टंट लाईन या ठिकाणी आता तुम्हाला समजतंय का? ग्राफ काढल्यावर वाय ऍक्सिस काढला, एक्स ऍक्सिस काढला, आणि एक कॉन्स्टंट लाईन हॉरिझॉन्टली वाढतीये. तर याचा अर्थ काय असू शकतो? वाय ची किंमत वाढते का एक्स ची किंमत वाढते? वाय ची किंमत जर 2 असेल तर लाईन हॉरिझॉन्टली 2 ला स्टेडी राहते, स्ट्रेट राहते. एक्स ची किंमत बदलते. एक्स ची किंमत कधी होती? 1 होती, ती 2 झाली. तरी वाय ची व्हॅल्यू चेंज नाही झाली, तर तिथंच राहिलाय, ती लाईन सेमच दाखवली जाते. मग ह्याच्यामध्ये इन्क्रीज तर होत नाहीये. इन्क्रीज होणं म्हणजे काय? वाय ची किंमत पण वाढली पाहिजे. जसा एक्स वाढला तर एक्स वाढला की वाय पण वाढला तर इन्क्रीज झाला. एक्स कमी झाला आणि वाय पण कमी झाला तर डिक्रीज होणं बोलतात. दोन्ही एकत्र कमी झाले तर डिक्रीज, दोन्ही एकत्र कमी झाले, एकत्र वाढले तर इन्क्रीज. एरर तर नाहीये, काय त्रुटी तर नाही याच्यामध्ये. तर याचा करेक्ट आन्सर काय? नो चेंज. हे करेक्ट आन्सर असेल कॉन्स्टंट ग्राफ मध्ये, आणि पहिले 2 उत्तरही चुकीची असतात. समजतंय? तिसरं आन्सर आपलं करेक्ट आहे. समजलंय का सगळ्यांना कॉन्स्टंट काय येतोय? कारण की वाय ची किंमत वाढत नाहीये, ती 2 ला स्टेडी राहिली. एक्स ची किंमत जरी वाढली तरी कॉन्स्टंट लाईन कुठे येणार? 1 वाढू दे, 2 वाढू दे, वाय पासून सरळ रेष पुढे चालली. त्याला बोलतो आपण कॉन्स्टंट हॉरिझॉन्टल लाईन. जर ग्राफवर आपल्याला दिसते तर याचा अर्थ की काही चेंज होणार नाहीये. करेक्ट आन्सर काय असेल? सी, नो चेंज. कारण की त्या ठिकाणी वायचं मूल्य स्थिर राहिलंय. वाय ऍक्सिसचं आन्सर काय झालंय? स्टेबल राहिलं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. सिक्स क्वेश्चन. मला हे उत्तर विवेक सांगेल 6व्या प्रश्नात. प्रश्न वाचेल विवेक आणि मग एक्सप्लेन करेल. विवेक, बाकीचे नाही प्रश्न कळाला का? ज्ञानेश्वर, प्रथमेश, धनश्री, माझा आवाज येत नाही का तुम्हाला? हॅलो. ऍडव्हान्स ग्राफ हा मुख्य कोणत्या गोष्टीसाठी वापरला जातो? जेव्हा डेटा इज व्हेरी स्मॉल, डेटा इज कॉम्प्लेक्स, डेटा नो कंपॅरिझन इज नीडेड, ओनली वन व्हॅल्यू एक्झिस्ट. पहिल्याचा अर्थ होतो Data is complex. ओके, करेक्ट आन्सर. व्हेरी गुड बेटा. बाकीच्यांना आवाज येत नाही का माझा? नेटवर्क इश्यू आहे का तुमच्याकडे? बघा, डेटा जर कॉम्प्लेक्स असेल, कॉम्प्लेक्सचा अर्थ होतो गुंतागुंतीचा. ऍडव्हान्स ग्राफचा मुख्य वापर कधी होतो? जेव्हा माहिती आपल्याला गुंतागुंतीची दिली असेल तर आपण ऍडव्हान्स ग्राफ वापरला तर ती माहिती सोपी पडते. डेटा छोटासा असेल तर ग्राफची गरज नाही. कंपॅरिझन नसेल, 2 गोष्टींची तुलना करायची नसेल तर ग्राफ काढून उपयोग नाही. ओनली वन व्हॅल्यू एक्झिस्ट, कुठली तरी एकच व्हॅल्यू दिलेली असेल तर आपण
ग्राफच काढू शकत नाही, म्हणजे एक्स ऍक्सिसच दिलाय, वाय ऍक्सिस दिलाच नाही, तर मग ग्राफ काढण्याचा काही उपयोगच होऊ शकत नाही. तर प्रश्न असा होता, ऍडव्हान्स ग्राफ आर मेनली यूज वेन डेटा इज कॉम्प्लेक्स. नेक्स्ट क्वेश्चन आन्सर मला सांगेल अभिषेक. अभिषेक, आवाज येतोय का? किंवा नाही तरी सांग. तुम्ही बोलला नाही तर मला कळेल कसं की तुम्हाला समजलंय का नाही. चुकलं तर उत्तर आपण दुरुस्त करू की, एवढं काय वाईट वाटायचं तेव्हा. चुकीतनं तर आपण शिकतो. विवेक, तू पण नाही सांगत काही, आवाज येत नाही का? Tau ओम, ओम गोरे. हा सर. 7th question. If temperature increases and reaction rate increases, the reaction is रिलेशन इज सर relation म्हणजे एक वाढेल तर दुसरा बी वाढेल, म्हणजे ऍझम्पशन येईल बहुतेक. काय आहे? ऑप्शन डी. ऑप्शन डी, ऍझम्पशन. ऍझम्पशनचा म्हणजे आता तुला हा प्रश्न कळालाय का, मी मराठीत सांगू? सर प्रश्न कळालाय मला. त्यांच्यामध्ये डायरेक्ट रिलेशन राहील. हा, मग डायरेक्ट रिलेशन राहील तर इफ द टेम्परेचर इन्क्रीजेस अँड रिएक्शन रेट इन्क्रीजेस, टेम्परेचर वाढल्यामुळे रिएक्शनचा रेट काय झाला? इन्क्रीज झाला. मग हे रिलेशन कोणाचं दाखवतं? रॅन्डम. रॅन्डम म्हणजे असं साधं सुद्धा, कसं सडनली वाढलं सडनली कमी झालं, त्याला बोलतो रॅन्डम. आणि डीचा ऑप्शन आहे कॉज इफेक्ट, म्हणजे कारण असेल आणि मग त्याचा परिणाम दिसतो. आणि सी ऑप्शन आहे नो रिलेशन, याच्यामध्ये काहीच रिलेशन दिसत नाही. आणि डी ऑप्शनचा अर्थ होतो ऍझम्पशन, म्हणजे हा मी गृहित धरूनच चालतोय की हे टेम्परेचर वाढलं की हे पण वाढणारच, हे मी कन्सिडर केलं, त्याला बोलतो ऍझम्पशन. तुला काय वाटतंय? सर ऑप्शन नंबर बी, कॉज इफेक्ट. वाय? आय नीड एक्सप्लेनेशन ऑल्सो. सर कारण टेम्परेचर जेव्हा इन्क्रीज होतं तेव्हा त्याची रिएक्शनची जी रेट असते ती पण इन्क्रीज होते. याचं काहीतरी कॉज आहे आणि याच्यानंतर काहीतरी इफेक्ट होणार आहे. बरोबर आहे. बघा, टेम्परेचर वाढलं त्यामुळे रिएक्शनचा रेट वाढला, म्हणजे रिएक्शनची रेट फास्ट झाली, रिएक्शन स्लो होत होती, मी टेम्परेचर हीट दिलं. जसं आता फॉर एक्झाम्पल मी सांगतोय की मी काय होतं, वॅक्स घेतलंय, वॅक्सला हीट केली, हीट दिली, तर हीट दिल्यामुळे काय झालं की वॅक्सचं जे टेम्परेचर इन्क्रीज झालं. मग ते वॅक्स काय होणार? मेल्ट होणार आणि लिक्विड मध्ये मला मिळणार ना. पण जर टेम्परेचर वाढत वाढत गेलं तर तेवढ्या पटकन पटकन मला काय मिळेल? लिक्विड फॉर्म मध्ये मिळेल. पण जर मी टेम्परेचर डिक्रीज करत गेलो तर जो वॅक्सचा जो लिक्विड फॉर्म आहे तो खूप सॉलिड मध्ये कन्वर्ट होत जाईल. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं किंवा टेम्परेचर डिक्रीज झालं तर रेट ऑफ रिएक्शन काय होतो? इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. तो हा रॅन्डम चेंजेस तर नाहीये, कॉज इफेक्टच येईल. कारण कारण का टेम्परेचर वाढलंय तर त्याचा परिणाम काय झाला? रिएक्शन वर झाला, त्याचा रेट इन्क्रीज झाला. समजतंय? तो इथं कॉज इफेक्ट येईल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. Which graph can show two different data set together? Each graph can show two different data. कोणता ग्राफ आपल्याला हे दाखवू शकतो? टू डिफरंट डेटा सेट टुगेदर, एकत्रित. असं उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे, आपण पीपीटी पाहिली होती आता. चौथा ऑप्शन Combined बघायला नाही graph. लागला पाहिजे. कंबाईन ग्राफ, व्हेरी गुड. कुठला असेल? कंबाईन म्हणजे जोड ग्राफ, एकत्रित संयुक्त ग्राफ ऑप्शन बोलतो सी. आपण त्याला. ऑप्शन सी, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. बाकीचे काय नाही उत्तर देत, चुकलं तर चुकलं, भाग्यश्री उत्तर देते, बाकीचं कोण देतच नाही मला उत्तर. आता कोणी उत्तर दिलं? धनश्रीने. Yes. थँक्यू धनश्री. बाकीच्यांनी पण उत्तर द्या, चुकलं तरी काय हरकत नाही. आपलं चुकलं तर आपण सर दुसऱ्यांनी माझं जाणून पण घेऊ. आन्सर ऑप्शन सी आहे. व्हेरी गुड.
अर्थ मी समजवतो तुम्हाला 8व्या क्वेश्चनचा. आपल्याला क्वेश्चन सांगितलंय विथ ग्राफ. विथ म्हणजे कोणता? ग्राफ म्हणजे आलेख. कॅन शो आपल्याला हे दर्शवू शकतो दोन डिफरंट डेटा म्हणजे डिफरन्स असं होतो वेगवेगळा, दोन वेगवेगळ्या माहिती एकत्रितपणे एकदाच आपल्याला कोणता ग्राफ दाखवू शकतो? पाय चार्ट तर आपल्याला एका दोन पेक्षा जास्त दाखवू शकतो. बार ग्राफ, कंबाईन ग्राफ का टेबल? तर आपल्या याचं करेक्ट उत्तर आहे कंबाईन ग्राफ. दोन वेगवेगळ्या माहिती आपण एकत्र जोडून दाखवतो, तो कंबाईन ग्राफ हे उत्तर. बार ग्राफ म्हणजे स्तंभालेख, पाय ग्राफ म्हणजे वृत्तालेख, पाय चार्ट म्हणजे वृत्तालेख आणि टेबल म्हणजे टेबलद्वारे आपण दाखवतो ना चित्र, त्याला बोलतो आपण टॅली मार्क्स. टॅली मार्क्स मध्ये तर आपण एकत्र नाही दाखवू शकत ना, पिक्चर्स असतात, सिम्बॉल्स असतात, त्याला टेबल ग्राफ बोलतो. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आता आपण. पुढचे 3 क्वेश्चन तुमच्या समोर आहेत. नाईन्थ क्वेश्चन पाहूया आपण. 9th क्वेश्चन काय दिलंय बघा आपल्याला. द फर्स्ट स्टेप इन द C. रीडिंग एनी ग्राफ. व्हेरी गुड. आत्ताच आपण हे पाहिलंय. अर्थ काय आहे मला सांग बरं मला. ती काय? फर्स्ट स्टेप मध्ये ग्राफ जर रीडिंग करायचं असेल तर फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय बघतो? तर फर्स्ट स्टेप मध्ये टायटल बघावं लागतं. कन्क्लुजनचा अर्थ होतो निष्कर्ष. आता ग्राफ बघितला आपण कन्क्लुजन देऊ शकतो का? ग्राफ पाहिला, रीड केला, नाही हा ग्राफ ना हेच उत्तर देणार आहे असं सांगू शकतो का? कन्क्लुजन तर देऊ शकत नाही. रीडिंग व्हॅल्यूज, रीडिंग टायटल आणि गेसिंग. आपण विचार करतो का? गेस करून सांगतो का हे वेगळं? सुरुवातीला आपण ग्राफचं टायटल वाचतो की हा ग्राफ कशाचा आहे, कोणती माहिती दाखवतो. म्हणून मी तुम्हाला ना सुरुवातीला तो पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन फास्ट मध्ये का होईना पण पूर्ण माहिती न देता तुमचं लक्ष किती आहे त्याच्यावर सांगितलं. तर फर्स्ट आहे की फर्स्ट स्टेप ग्राफ मध्ये आपण जेव्हा पाहतो तर ती गोष्ट काय तर रीड करतो. रीडिंग टायटल रीड केल्यानंतर कंपॅरिझन वगैरे वगैरे जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मला आन्सर सांगेल धनश्री. 10वा क्वेश्चन धनश्री. रोशनी आज का कोण सांगते दोघांपैकी? उज्ज्वला. चुकलं तर चुकलं, काही हरकत नाही, आपण जाणून घेऊ. सर डिक्रीज. डिक्रीज. प्रश्न मला सांगशील का तुला काय समजला ते? बरोबर आहे उत्तर. ते पाहू आपण. उज्ज्वला. सर बरोबर आहे एक्सप्लेन उत्तर. नाही करता येणार मला. बर ठीक आहे, मी दाखवतो. ठीक आहे. हा ग्राफ आहे आपला. ठीक आहे. इथे वाय ऍक्सिस आणि दुसरीकडे एक्स ऍक्सिस, आडवी लाईन एक्स ऍक्सिस. ठीक आहे. डाऊनवर्ड स्लोपिंग लाईन इंडिकेट, डाऊनवर्ड स्लोपिंग लाईन इंडिकेट म्हणजे वाय ऍक्सिस पासून एक्स ऍक्सिस कडे डाऊनवर्डची स्लोपिंग लाईन काय डाऊनवर्ड आहे म्हणजे खाली उतरते. ठीक आहे. मग या ठिकाणी याचा अर्थ काय होतोय की ग्राफ इंडिकेट स्लोपचा लाईन इंडिकेट इन्क्रीज, कॉन्स्टंट व्हॅल्यू, डिक्रीज और एरर. आता वाय पासून किंमत काय होते रिड्यूस होते ना, कमी कमी होत चालली. मग इथे जो स्लोप येणार आहे तो काय असणार आहे? रिड्यूस होणार आहे म्हणजे कमी होणार आहे. कॉन्स्टंट असता तर ग्राफ आपला असा आला असता, सरळ रेषेचा आला असता. डिक्रीज असतात तर खालच्या दिशेने, इन्क्रीज असता तर ग्राफ मी पुन्हा काढला असता असा आणि इकडून ग्राफ वाढत गेला असता पुढे. तो आपलं करेक्ट आन्सर आहे डिक्रीज. समजलंय का? येस सर. नेक्स्ट. नेक्स्ट कोण सांगेल मला? घ्यायचा.
विवेक विवेकने सांगितलं बऱ्याचदा. अविनाश सांगितलं. अविनाश किंवा आशा माळी. 11th क्वेश्चन. कॉज इफेक्ट रिलेशनशिप मस्ट बी. कॉज म्हणजे कारण, इफेक्ट म्हणजे परिणाम. याच्यातील संबंध हा असाच असतो बहुतेकदा. इमोशनल, लॉजिकल, लॉजिकल इमॅजिनरी, रॅन्डम. लॉजिकल ओके, करेक्ट आन्सर. बघा, कॉज म्हणजे कारण आणि इफेक्ट म्हणजे परिणाम. मी जर अभ्यास केला नाही त्याचा परिणाम काय होईल? नापास होईल. मी जर खूप अभ्यास केला तर मला खूप छान मार्क्स मिळतील. रिलेशनशिप मग ह्याचा लॉजिकल आहे ना. इमोशनल म्हणजे काय? भावनिक. लॉजिकलचा अर्थ असतो तार्किक. इमॅजिनरीचा अर्थ असतो काल्पनिक. आणि रॅन्डमचा काय पण होऊ शकतो. ठीक आहे, तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे. ह्याचं करेक्ट आन्सर आहे लॉजिकल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. लाईन भाई, लाईन का नाही? कोणी उत्तर दिलं आता? विच ग्राफ बेस्ट shows the population growth over year? हा भाग्यश्री का? का? हॅलो भाग्यश्री, उत्तर दे बरं. तुझं उत्तर काय आहे सांग. तेरानं उत्तर तर लाईन जो ग्राफ असतो त्या ग्राफ मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे कळतं की पॉप्युलेशन कोणत्या इयरला किती वाढलंय किंवा किती डिक्रीज झालंय. बार ग्राफ मध्ये काय नाही कळत? सर बार ग्राफ मध्ये कळू शकतं पण लाईन ग्राफ मध्ये ना एकदम बेस्ट म्हणजे लवकर कळतं. बरोबर. बार ग्राफ मध्ये कसं होतं की आपल्याला लिमिटेशन असतात त्या इयर पर्यंतच्या. म्हणजे एक्झॅक्ट नाही कळत. म्हणजे आता समजा तो जो ग्राफ आहे ना एका इयर साठी जर स्पेसिफाईड असेल, इयर साठी बोलतोय मी, इयर म्हणजे त्या इयर मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे काहीतरी इयर असतात. तर कोणत्या इयरला, इयर मध्ये कोणत्या मंथ मध्ये पॉप्युलेशन कधी कधी जास्त झालं असेल ते आपण एक्झॅक्टली बार ग्राफ मध्ये दाखवू शकत नाही. ते लाईन ग्राफ मध्ये दाखवू शकतो. जानेवारी मध्ये 2 होते म्हणून 2 वरच गेला. पण फेब्रुवारी, मार्च मध्ये खूप जास्त पॉप्युलेशन वाढलं आणि पुन्हा कमी जरी झालं नेक्स्ट टाइमला, ते एक्झॅक्टली पॉप्युलेशन कमी झालं का जास्त झालं ते लाईन ग्राफ वर व्यवस्थित कळतं. स्कॅटर, बार आणि पाई हे उत्तर नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन आन्सर मला प्रशांत सांगेल. प्रशांत, आवाज येतोय का? कोणी उत्तर नाही सांगायचं. बाकीच्यांना वेळ मिळत नाही, ते बोलतात की आम्हाला उत्तरच सांगायला वेळ मिळणार. विवेक, तू सांगशील का? प्रश्न नाही कळाला का विवेक? येस सर, ऑप्शन सी, एनालिटिकल स्किल्स. आम्हाला प्रश्न समजवशील का? तुला किती समजलं ते कळेल मला. हा विवेक, ऐकतोय मी. चुकलं तर चुकलं, काय टेन्शन नाही घ्यायचं. चुकीतलंच माणूस शिकतो. येस सर, ग्राफ मध्ये जे काही दिलेलं असतं डाटा त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. मी परत एकदा वाच, घाई करू नको. तुझं उत्तर बऱ्यापैकी बरोबर आहे. फक्त मला सांग, एकदम नीट वाच, घाई नको करू. सांगतोय? तुझं उत्तर सी आहे ना? हो किंवा नाही ते तर सांग. हो सर. म्हणजे तुला प्रश्न माझ्या हिशोबाने कळलेला नाही, तसाच अर्थ मी सांगतो.
इफ व्हॅल्यूज म्हणजे मूल्य किंवा किंमत, फ्लक्च्युएट म्हणजे अस्थिर, फ्लक्च्युएट होणं म्हणजे कमी जास्त होणं, रॅन्डमली म्हणजे कशाही प्रकारे कधी वाढते कधी इन्क्रीज होते, कॉन्स्टंट म्हणजे टप्प्याटप्प्याने किंवा स्थिरपणे, रॅन्डमली म्हणजे कमी जास्त पण, इफ शूज, क्लिअर ट्रेंड, नो क्लिअर पॅटर्न, कॉन्स्टंट ट्रेंड, इन्क्रीजिंग ट्रेंड. हा भाग्यश्री. नो क्लिअर पॅटर्न. नो क्लिअर पॅटर्न, ऑप्शन नंबर बी. ओके, करेक्ट आन्सर आहे. कारण की आपल्याला काय सांगितलंय की धनश्री आणि भाग्यश्री आन्सर करेक्ट आहे. आपण पुढे जाऊया, त्याचं एक्सप्लेनेशन देतोय. या प्रश्नामध्ये फ्लक्च्युएट हा शब्द वापरलाय. फ्लक्च्युएटचा अर्थ काय होतो की तो अस्थिर आहे. व्हॅल्यूज कोणतेही बदलतात, कधीही बदलतात. रॅन्डमली म्हणजे यादृच्छिकपणे मनाला वाटेल तेव्हा कधीही बदलतात. तर ह्याच्यातनं तुम्हाला काय दिसतं, हा जो इंटरप्रिटेशन, डेटा इंटरप्रिटेशन आहे, तो क्लिअर तर नाहीये, स्पष्ट तर दिसत नाही. कॉन्स्टंट म्हणजे एक व्हॅल्यू कमी आहे तर दुसरी स्टेबल राहिली पाहिजे, तसंच दिसत नाही. प्रत्येक वेळेस वाढतच नाहीये. याचा अर्थ आहे की आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती क्लिअर नाहीये. नो क्लिअर पॅटर्न. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ग्राफ इंटरप्रिटेशन मेनली टेस्ट. कशाची टेस्ट घेतली जाते ग्राफ इंटरप्रिटेशन मध्ये? मुख्यत्वे काय तपासलं जातं जेव्हा आपण ग्राफ इंटरप्रिटेशन करत असतो, ग्राफचं इंटरप्रिटेशन करत असतो, लेखन करत असतो? Analytical skills. ऑप्शन व्हेरी नंबर गुड, सी. व्हेरी गुड. बघा, जेव्हा आपण ग्राफ लिहित असतो म्हणजे इंटरप्रिट करत असतो, सांगत असतो किंवा त्याचं वाचन वगैरे करत असतो, तर मेमरी तर नसते त्याच्यात. पाठांतर करत नाही आपण, राईट फक्त लिहायचं काम करत नाही. ड्रॉइंग मध्ये फक्त ग्राफ काढायचं काम करत नाही. जो ग्राफ आपण काढतोय त्याची माहिती स्पष्ट पण करतो आपण, म्हणजे विश्लेषण बोलतो त्याला आपण, अनालिटिकल स्किल. ती ग्राफ काढून ती माहिती त्याद्वारे एक्सप्लेन केली जाते, म्हणून त्याला आपण त्यातनं काय तपासून घेतो तर अनालिटिकल स्किल. आता क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. क्वेश्चन नंबर 15. रॉंग स्केल ऑन द ग्राफ मे लीड टू, म्हणजे जेव्हा आपण ग्राफ काढतो ना त्याच्यावर एक अक्षाचं प्रमाण दिलेलं असतं, त्याला स्केल बोलतो. वाय अक्षाचं प्रमाण दिलेलं असतं, त्याला आपण स्केल बोलतो. जर रॉंग स्केल असेल तर काय, कशामध्ये बदल होईल रे? जर रॉंग मी ग्राफ कन्क्लुजन. काढ, हा, रॉंग कन्क्लुजन. कन्क्लुजनचा अर्थ होतो निष्कर्ष, म्हणजे आपल्याला जो रिझल्ट मिळणार आहे ना तो चुकीचा मिळू शकतो ना. जर मी ग्राफ मध्ये सांगितलंय एक्स ऍक्सिसवर 1 सेंटीमीटर बरोबर 2 युनिट आहे, आणि मी लिहिताना वेगळं चुकीचं काहीतरी युनिट लिहून आलो त्याच्यावर स्केल मध्ये, आणि मी ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करायला गेलो तर मला उत्तर वेगळं मिळालं ना, म्हणजे मी कन्क्लुजन व्यवस्थित करू शकत नाही, रिझल्ट बरोबर शोधू शकत नाही, करेक्ट रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे पहिला ऑप्शन चुकला. दुसरा ऑप्शन त्यांनी सांगितलं की इझी रिडिंग, वाचायला सोपं पडेल, नाही, अवघड होऊन जाईल अजून. रॉंग कन्क्लुजन म्हणजे आपल्याला जे उत्तर हवंय, जो निष्कर्ष हवाय, जो रिझल्ट हवाय तो मिळणार नाही. आणि लास्ट ऑप्शन डी, नो इफेक्ट. नो इफेक्ट म्हणजे काहीच परिणाम होणार नाही, हे चुकीचं आहे. उत्तर आपलं करेक्ट आहे सी. थँक्यू सगळ्यां भाग्यश्री. पण पुढच्या याच्यावर जाऊया क्वेश्चनवर. याचा आन्सर मला तुषार सांगेल, तुषार किंवा अभिषेक. चुकलं तरी काही हरकत नाही. इन्क्रीजेस इन अ CO2 कॉजेस. विवेक, काय येईल उत्तर? बाकीचे कोणच सांगत नाही. हा भाग्यश्री सांगतो तुला, थोडा वेळ थांब. विवेक उत्तर देणार आहे?
येस इन्क्रीज सर, इन ग्लोबल वॉर्मिंग. बरोबर. हे तुमचं पुस्तकातलंच उत्तर आहे ना, की जर जर बघा CO2 वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड जर वाढला तर थंडी पडेल का? कुलिंग म्हणजे थंडी नाही होणार ना. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ होऊ शकते. नो काही परिणाम होईल का? हे उत्तर चुकीचं आहे ना. कॉज आहे इथं. कॉज असेल तर त्याचा इफेक्ट होतोच. इफेक्ट नाही होणार असं होणारच नाही. रेनफॉल ओनली पाऊसच पडेल हे चुकीचं उत्तर आहे. तर करेक्ट आन्सर आहे सायंटिफिकली विचार करणं पण गरजेचं आहे. बघा तर ग्लोबल वॉर्मिंग हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. हा नेक्स्ट क्वेश्चन तूच सांग मला नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर पण. नंतर नंतरचा आन्सर मला भाग्यश्री सांगेल 19व्या क्वेश्चन. कलर डिझाईन. कलर डिझाईन 17 क्वेश्चनचा आन्सर आहे का विवेक तुझं? हो सर. ठीक. का रे बाळा? कारण ग्राफ बरोबर मध्ये उत्तर. कलर डिझाईन दाखवतो. तू प्रश्न सांग सांग ना मला. तुझं उत्तर परफेक्ट एकदम नो डाऊट एकदम बरोबर उत्तर आहे. पण मला एक्सप्लेनेशन हवं तुझं. ग्राफ मध्ये कोणती गोष्ट समाविष्ट केली जाते? हा बरोबर आहे. ग्राफ तर बरोबर आहे. प्रश्न तर तुला बरोबर समजला. मग त्यात एक ऍक्टिव्ह लेबल्स का नाहीये? स्केल का नाहीये आणि टायटल का नाही? हे उत्तर पण देता आलं असतं ना, पण ते का नाही देता आलं? कारण ते ग्राफ मध्ये असतात. हा ग्राफ काढताना बघा एक ऍक्सिस लेबल म्हणजे ऍक्सिसचं नाव. एक्स अक्ष कोणता, एक्स ऍक्सिस कोणता, वाय ऍक्सिस कोणता आणि त्या एक्स ऍक्सिस वर काय व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यूचं नामांकन दिलं. लेबल म्हणजे नाव दिलं जातं. म्हणजे प्रमाण सांगितलं जातं. म्हणजे माणसांचं प्रमाण किंवा वेळ ही एक्स ऍक्सिस वर दाखवली जाते. गुण हे वाय ऍक्सिस वर दाखवले जातात. ते नेमिंग केलं जातं. लेबल म्हणजे नेमिंग. स्केल म्हणजे प्रमाण की 1 सेंटीमीटर बरोबर किती प्रमाण घ्यायचंय. आणि टायटल म्हणजे त्या ग्राफचं नाव की हा जो आलेख दाखवलेला आहे तो मार्क्स आणि स्टुडंटचा आहे. टायटल आलं. आणि कलर डिझाईन नसतेच बऱ्याचदा. म्हणजे हे नसलं तरी आपण ग्राफ समजून घेऊ शकतो. कळतंय? विच इज नॉट रिक्वायर्ड ज्याची गरज नाही. कलर डिझाईन ची गरज नाही. हा नेक्स्ट. हा मला नेक्स्ट क्वेश्चन भाजीचं सांगते. हा कसं बेटा एक्सप्लेनेशन? भाग्यश्री नेक्स्ट क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन विथ आन्सर. माझा आवाज येतोय ना तुला? वरली सांगायचं. अ स्ट्रेट रायझिंग लाईन शोज. एक सरळ वाढती रेषा हे आपल्याला काय दाखवते? सडन चेंज दाखवते, युनिफॉर्म इन्क्रीज, नो रिलेशन. ओके ओके नो प्रॉब्लेम असू दे. नेक्स्ट कोण सांगेल मला याचा आन्सर? क्वेश्चन नंबर 18. उज्ज्वला. सर युनिफॉर्म इंक्रीज. कसं बेटा? तू का नाही सांगू शकत एक्सप्लेनेशन? चुकलं तर चुकू देत. ठीक आहे. याच्यामध्ये कसं होतं की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आहे. ठीक आहे. स्ट्रेट रायझिंग म्हणजे वाढणारी रेषा एका सरळ रेषेत वाढते. बरोबर ना? तर सडन चेंज मध्ये डायरेक्ट चेंज झालाय का? म्हणजे ग्राफ असा काढला होता. त्या ग्राफ मध्ये पहिला ग्राफ असा थोडा कमी जास्त कमी जास्त आणि सडनली वाढला. याला बोलतो आपण सडन ग्राफ चेंजेस. युनिफॉर्म इन्क्रीज म्हणजे एका सरळ रेषेत वाढला. 1 तासापूर्वी म्हणजे 1 तासासाठी किती ट्रॅव्हल केलंय डिस्टन्स? 2 किलोमीटर. 2 तासांनी किती ट्रॅव्हल केलंय डिस्टन्स? 4 किलोमीटर. मग
हे जे आहे ना ते स्टेडी आणि सरळ वाढतं, युनिफॉर्म. मग याचा करेक्ट ऑप्शन आहे युनिफॉर्म इन्क्रीज. 19 क्वेश्चन, डेटा इंटरप्रिटेशन हेल्प इन अ गेसिंग आन्सर, सायंटिफिक डिसिजन मेकिंग, अवॉइड अनालिसिस और इग्नोरिंग डेटा. ह्याचं उत्तर तर आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये पण शिकलो. डेटा इंटरप्रिटेशन त्यासाठी करतो आपण, सायंटिफिक डिसिजन मेकिंग साठी करतो, गेसिंग करण्यासाठी नाही करत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन लास्ट, आणि तुम्हाला होमवर्कला पण देणार आहे मी क्वेश्चन आज. सायंटिफिक कन्क्लुजन आर बेस्ड ऑन, कशावर डिपेंड करतात? ह्याचा ऑप्शन तुम्हाला माहिती पाहिजे. सायंटिफिक कन्क्लुजन, वैज्ञानिक निष्कर्ष कशावर डिपेंड करतात? ओपिनियन, कोणाचा पण आपण ओपिनियन घेऊन सांगू शकतो का की हे उत्तर बरोबर आहे, ते उत्तर बरोबर आहे? त्यासाठी सायंटिफिक काय असलं पाहिजे? एव्हिडन्स असला पाहिजे आणि डेटा असला पाहिजे. एव्हिडन्स फ्रॉम डेटा, माहितीचा पुरावा असला पाहिजेत आपल्याकडे. ठीक आहे. सो ऍझम्पशन आणि बिलीफ हे ऑप्शन करेक्ट नाहीयेत. करेक्ट ऑप्शन इज सी. समजलंय का सर्वांना? ठीक आहे. आता मी काही क्वेश्चन देतो तुम्हाला सोडवायला. मी हेल्प नाही देणार, तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. मी ग्रुपला पण पाठवतोय. सध्या तुमचे जितके सॉल्व्ह होत आहेत तेवढ्याचे मला आन्सर सांगा. आता आपण एक 5 मिनिटात तुम्हाला जितके सॉल्व्ह होतील तेवढे पाहू. ठीक आहे. मी प्रेझेंटेशन थांबवतो. सोपे सोपे क्वेश्चन आहेत एकदम, एक एका लाईन आहेत. दिसते स्क्रीन? झूम करतो थोडं. स्क्रीन दिसते का? Data tables are mainly used to organize information clearly. True, false, cannot say, not related. काय असेल विवेक? True. ट्रू. व्हेरी गुड. उज्ज्वला साबणे, सेकंड क्वेश्चन. Line True, sir. graph is based to show change over a time. Okay, very good. हा भाग्यश्री, थर्ड क्वेश्चनचा आन्सर. True. प्रत्येकाकडे येतोय का ट्रू? कारण एक्स एक्सेस हा इंडिपेंडेंट असतो, वाय एक्सेस हा इंडिपेंडेंट नसतो. आत्ताच तर आपला क्वेश्चन झाला होता. व्हेरी गुड. नेक्स्ट मला फोर्थ क्वेश्चन. विवेक, फोर्थ क्वेश्चन. True, sir. Horizontal line in a graph shows no change in a value. Very good, correct. Next,
प्रशांत, नेक्स्ट तू सांग. चुकलं तर काय हरकत नाही, आपण करेक्ट करू. सिक्स क्वेश्चन, सॉरी फिफ्थ क्वेश्चन. प्रशांतला माझा आवाज जात नाही इथे. भाग्यश्री. विवेकचा आन्सर ए. भाग्यश्री तुझं काय आन्सर आहे? फिफ्थ क्वेश्चन. 1 to 9 ए. Pie chart shows the percentage of distribution data. True. Bar graphs are mainly used to com comparison the quantities. Correct है. True answer है. Advanced graph are used when the data is complex. Correct. True. Next question पाहूया आपण. विवेक, 10वा क्वेश्चन. ग्राफ इंटरप्रिटेशन टेस्ट काय तपासतो? अनालिटिकल स्किल पाहतो का? विश्लेषणात्मक कौशल्य पाहतो का आपला ग्राफ? ग्राफ इंटर येस ट्रू. रीडिंग टायटल फर्स्ट स्टेप इन द ग्राफ इंटरप्रिटेशन. करेक्ट आहे. ट्रू. पहिली स्टेप आहे ना, रीडिंग काय करतो? टायटल रीड करतो. रॉंग स्केल मे लीड रॉंग कन्क्लुजन. चुकीचा अर्थ काढू शकतो ना, त्याचा आन्सर पण करेक्ट आहे. पण हा क्वेश्चन असा विचारला जाईल तुम्हाला, रॉंग स्केल मे लीड नॉट टू रॉंग. बघा, मे लीड नॉट टू रॉंग कन्क्लुजन. हा क्वेश्चन थोडासा फिरवला जाऊ शकतो. नॉट टू रॉंग सांगितलं तर आन्सर फॉल्स होईल, आणि फक्त रॉंग स्केल मे लीड टू रॉंग कन्क्लुजन करेक्ट आन्सर. नेक्स्ट, कंबाईन ग्राफ टू द टू डेटा सेट टुगेदर. आन्सर ट्रू आहे. फ्लक्च्युएटिंग डेटा शोज नो क्लिअर ट्रेंड. आन्सर करेक्ट आहे. ट्रू. तो आता इथपर्यंत आपण थांबूयात. कोणाला काही डाऊट असेल तर विचार. अजून क्वेश्चन आहेत, पुढे पाहू शकतो आपण. फिफ्टीन क्वेश्चन आहे. ग्राफ हेल्प इन अ क्विक अंडरस्टँडिंग डेटा. करेक्ट आन्सर आहे ट्रू. सायंटिफिक कन्क्लुजन मस्ट बी एव्हिडन्स बेस्ड. आन्सर करेक्ट आहे. ट्रू. ए ऑप्शन. सर्वांच्या आन्सर बऱ्याचदा ए येत आहेत, कारण की सेंटेन्स नीट वाचा. इन्क्रीज इन CO2 कॉजेस ग्लोबल वॉर्मिंग. आन्सर ट्रू. मोर प्रॅक्टिस इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. प्रॅक्टिस जर जास्त केली तर परफॉर्मन्स मध्ये काय होतील? इम्प्रुव्हमेंट होतील. आन्सर काय? ट्रू. व्हेरी गुड. इन्क्रीज इन टेम्परेचर इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. आन्सर ट्रू. आता इथपर्यंत थांबूया. तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व्ह करायला मी तुम्हाला PDF शेअर करतो. काही कुणाला डाऊट आहे का? स्टॉप करू मग मीटिंग. काही डाऊट आहेत का? हा, भाग्यश्री, हा बोल, तुला काही डाऊट आहेत का? तुझा हँड रेस केलेला आहे.
ओके. चला ठीक आहे. कोणाला काही डाऊट नसतील तर मीटिंग लेफ्ट करू शकता. डाऊट असेल कोणाला काय विचारायचं तर विचारू शकता. ठीक आहे. चलो बाय. कोणाला काही डाऊट नाही वाटतं. ओके. आता काय नाही डाऊट. मला वाटलं तुझा आन्सर आन्सर दिल्यानंतर पण काही डाऊट आहे म्हणून तुला विचार. ठीक आहे. चला बाय. बाय सर, गुड नाईट. लेफ्ट करा मीटिंग सर्वांनी.